स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण चटपटीत चटकदार अगदी मुलांच्या खूप अशी आवडीची बेसन भेंडी फ्राय बनवणार आहोत। ही भेंडी तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता, अगदी अजिबात खराब होत नाही आणि चवीला तर खूपच भन्नाट अशी लागते। मुलं तर अगदी लगेचच ही भेंडी फस्त करतात। चला तर मग आपण ही रेसिपी पाहूया। तर त्यासाठी इथे मी अगदी कोवळ्या ताज्या फ्रेश अशा भेंड्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून पुसून पूर्ण कोरड्या केलेल्या आहेत आणि या पद्धतीने अशा मी चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर गोल चिरायच्या असतील तर तुम्ही तशा देखील चिरून घेऊ शकता। आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये एक छोटी वाटी मी बेसन घेतलेलं आहे। बेसनचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। इथे मी अर्धा किलो ही भेंडी घेतलेली आहे, त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। आता मीडियम गॅसवरती सुरुवातीला आपल्याला हे बेसन छान असं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। इथे आपले बेसन भाजून झालेले आहे। आता आपण इकडं गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण ही भेंडी आहे ती घालून घ्यायची आहे। आपण भेंडी हलकीशी फ्राय करून घेणार आहोत। तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे। हलकीशी आपण थोडीशी फ्राय करून घेऊया ही भेंडी। गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही भेंडी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। आपली भेंडी फ्राय करून होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। इथे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपल्याला शेंगादाणे घ्यायचे आहेत। इथे मी भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत, ते घालून घेऊयात आपण। सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। छोटी वाटी आहे त्यामध्ये मी घेतलेलं आहे। इथे आलं आणि लसूण घेतलेलं आहे, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया। आता यामध्येच आपल्याला मसाले देखील घालून घ्यायचे आहेत। इथे धने पावडर 2 चमचे घेतलेली आहे। हळद घालून घ्यायची आहे। हळद अर्धा छोटा चमचा घेतलेली आहे, ती घालून घेऊयात। लाल तिखट आहे, लाल तिखट घालून घ्यायचं आहे। आपल्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी अधिक करू शकता। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। हा किचन किंग मसाला आहे। हा किचन किंग मसाला पण थोडासा घालून घेऊयात। अर्धा चमचा घेतलेला आहे किचन किंग मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। छोटे 2 चमचे आहेत, तो आपण यामध्ये घालून घेऊया। आणि आता याचं छान असं जाडसर असं आपण वाटण बनवून घेऊया। इथे आपला मसाला छान असा या पद्धतीने आपण वाटून घेतलेला आहे। पाहू शकता इथे तुम्ही असा जाडसर असा आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे। खूप बारीक पण करायचा नाही। आणि इकडे सर्व भेंडी देखील मी या पद्धतीने अशी फ्राय करून घेतलेली आहे। पाहू शकता इथे तुम्ही याच पद्धतीने आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। खूप जास्त पण कडक करायची नाही। आता याच कढईमध्ये तेल मी खूप कमी केलेलं आहे आणि थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये आपण मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत। थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। ते छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपल्याला हा मसाला जो बनवलेला आहे तो अगोदर आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला पण छान असा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हा पूर्ण मसाला व्यवस्थित असा 1 ते 2 मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे। हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये ही भेंडी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात आणि ही भेंडी आपण या मसाल्यामध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। याच वाटणाचं तुम्ही भरलेला दोडका बनवू शकता। सेम हेच वाटण घेऊन तुम्ही भरलेलं कारलं, भरलेला दोडका, भरलेलं वांग या भाज्या तुम्ही बनवू शकता। भरलेली तोंडली देखील तुम्ही या मसाल्याची बनवू शकता। अगदी अप्रतिम अशी चव लागते या पद्धतीने मसाला बनवून घेतला की। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊयात। आपली भाजी कितपत आहे त्यानुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मीठ देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात।
हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे भाजलेलं बेसन आहे घेतलेलं, आपण अगोदरच भाजून ठेवलेलं होतं, ते घालून घेऊयात. हे बेसन देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा सर्व मसाला, बेसन, भेंडी, मीठ हे सर्व साहित्य आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यावरती आता एक आपण झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट आपण अशी वाफ काढून घेऊयात. इथे साधारणतः 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. आपण पाहूयात, अगदी थोडीशी वाफ देखील आलेली आहे. आणि आता आपण ही भेंडी थोडीशी हलवून घेऊयात, मिक्स करायची आहे. आणि आता यामध्ये आपल्याला आपली भेंडी आणखीनच चटपटीत चटकदार लागावी त्यासाठी इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. थोडासा एक अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊया. तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर देखील वापरू शकता. इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. टेस्ट खूप छान लागते लिंबू किंवा आमचूर पावडर टाकल्यामुळे. आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला वाफेवरती अशी शिजवून घ्यायची आहे. आता बाकीचे मसाले घातले आहेत त्यामुळं फार वेळ लागत नाही ही भेंडी शिजायला. आपण सर्व फ्राय करून घेतलेलं आहे अगोदर, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. अगदी 2 मिनिटांनी आपण चेक करूयात. आता आपली भेंडी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. तर मैत्रिणींनो, तयार आहे आपली चटपटीत चटकदार अशी बेसन भेंडी फ्राय. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.